नमस्कार. आज जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त आयोजित ह्या संवेदनशीलता ते संकल्प शोषणाविरुद्ध एकत्र ह्या परिसंवादासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे, आदरणीय पंकजाताई मुंडे, आदरणीय पंकज भोयारजी, श्रीजया चौहानजी, हारून खानजी, मनीषा कायंदीजी, सना मलिकजी, प्रज्ञाताई सातव आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम, हा परिसंवाद या ठिकाणी सादर होत आहे, परिसंवादाचं आयोजन इथं केलेलं आहे. आणि खरंच एक चांगलं पाऊल ह्या मानवी तस्करी विरोधामध्ये उचलण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, या ठिकाणी ह्या महिला आयोगाच्या सचिव आपल्या नंदिनीताई आवाडे आणि त्यांच्या सर्व सदस्य, जमलेले सर्व महाराष्ट्रातून भारतातून वेगवेगळ्या संघटनेशी निगडीत असलेली सर्व मान्यवर, जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. खरं तर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन हा 30 जुलै रोजी सर्व ठिकाणी साजरा होतो. प्रत्येक जागतिक मानवी तस्करी विरोधी तस्करी दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने असे कार्यक्रमांचं आयोजन होत असणार, त्याच्यावरती उपाययोजना केल्या जात असणार. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी मिसिंग केसेस जास्त होतात ह्याच्यावरती चर्चा झाली. परंतु त्या मिसिंग केसेस काही दिवसांनंतर, म्हणजे काही महिन्यांनी, काही वर्षांनी ज्या मिसिंग कंप्लेंट्स दाखल झालेल्या असतात त्या परत आपल्या घरी परत येतात किंवा कुटुंबियांना भेटतात वेगवेगळ्या माध्यमातून, त्याची रिपोर्टिंग कुठे होत नाही. म्हणून सुद्धा हा आकडा मोठा वाटत असला तरी तो आकडा त्या पद्धतीने छोटा असतो. परंतु ह्या जेवढ्या मिसिंग केसेस होतात त्या जास्तीत जास्त ओळखीच्या लोकांच्याकडनंच ह्या केसेस होतात. किंवा अनेक वेळा जे असे महिलांवरती अत्याचाराची सुद्धा आपण घटना ऐकतो त्यासुद्धा ओळखीच्यांच्याचकडनं होतात, असं आपल्याला तपासानंतर पाहायला मिळतं. आणि मग अशा वेळेला अनेक वेळा आपण बघितलं, ताईंनी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं, आणि आपल्या भारताची संस्कृती राहिलेली आहे. आपण राजमाता जिजाऊंचा वारसा आपण चालवतोय. ह्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अहिल्यादेवींसारखा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, सावित्रीबाई फुलेंसारखे विचार आपल्याला लाभलेले. तरीसुद्धा महिलांना अनेक वेळा पीडित, शोषित अशाच पद्धतीने बघितलं जातं. पण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर, राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर महिलांना प्रत्येक ठिकाणी प्राधान्य देताना आपण बघतोय. आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी, महिलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. तरी देखील दुर्दैवाने मानवी तस्करीचे प्रमाण जे दिवसेंदिवस कमी व्हायला हवं ते वाढताना आपल्याला दिसतंय. ह्यामध्ये अनेक कारणं आहेत, कारण आपल्या समोर बसलेले सर्वजण ह्या विषयामध्ये काम करतात. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आपल्या सगळ्यांचा आहे. अनेक कारणं, एक समाज म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्याबद्दल जनजागरण होणं गरजेचं आहे. आपण बघतो अनेक मूव्हीजसुद्धा या बाबतीत निघतात, अनेक ठिकाणी आपण बातम्या येतात, चर्चा होते. परंतु हे प्रमाण कमी व्हायला हवं, यासाठी जो एक विचार, रुपालीताई मी तुमचं अभिनंदन करते की आपण नागपूरला, मुंबईला अशा पद्धतीचे परिसंवाद घेतले. प्रत्येक शाळांमधून, कॉलेजमधून मानवी तस्करी कशा पद्धतीने होते आणि त्याची कारणं काय आहेत ह्याबद्दल सुद्धा आपण लहान मुलांना, मुलींना अवेअर करणं आज गरजेचं आहे. आज दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपण, यंत्रणा आपली पोहोचते, आपण त्या महिलांना, मुलींना परत आणतो. पण हे प्रकार वाढू नयेत म्हणून एकत्रित येऊन, प्रत्येक विभागाने एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि आज आपण हा जो परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आपण एक चळवळ उभी करूया. आदरणीय पंकजाताईंना पण याबद्दल खूप अभ्यास आहे. महिला बालकल्याणच्या त्या पहिले मंत्री होत्या, गृह विभागाचे मंत्रीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. गृह विभाग, महिला बालकल्याण विभाग, ह्या सगळ्या विभागांनी एकत्र येऊन शाळांमधून, कॉलेजेसमधून जनजागरण करून आपण ही मोहीम अधिक सक्षम केली तर मला
खात्री आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये मानवी तस्करीचे प्रमाण कमी होईल. कारण की आपल्याला आत्ताच श्रीजयाताईंशी मी बोलत होते, आत्ताच एक मूव्ही या संदर्भामध्ये गाजत आहे. मला वाटतं डिप्लोमॅट हा मूव्ही, की एका महिलेला, ती तर एवढी उच्च शिक्षित असते तरीसुद्धा ती एका व्यक्तीच्या विचारांमध्ये किंवा एका व्यक्तीशी अटॅच होते आणि तो तिला अफगाणिस्तानमध्ये घेऊन जातो. मग तिचे डॉक्युमेंट सगळे तिथून गहाळ करतो. पण तो डिप्लोमॅट जो अधिकारी आपला इंडियन एम्बॅसीचा अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असतात, ते तिला मदत करतात. अशा पद्धतीने आपल्या देशाची यंत्रणा हे जगभरातून कुठेही आपले नागरिक जर अडचणीत असतील तर त्यांना परत आणण्यासाठी सक्षम आहेत. पण तिथपर्यंत पोहोचणं आणि मग बघितलं की हे मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या काही अडचणीमध्ये असलेल्या लोकांनाच टार्गेट करणं हे मोडस ह्या लोकांचं असतं. मग अशा आज आपण बघितलं जगामध्ये आपली संस्कृती एवढी चांगली आहे, कुटुंब पद्धती आपली एवढी चांगली आहे, पण दुर्दैवाने अनेक कारणांमुळे विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे सुद्धा कुठेतरी एक लोनलीनेस किंवा इंटरनेटच्या जगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून अनेक ॲप पण निघाले ज्याच्यामध्ये मैत्री वाढतीये किंवा आपलं मनोरंजन होण्यासाठीचे ॲप या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा कुठेतरी तरुणी अडकले जातात आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो. मग तुम्हाला चांगली नोकरी लावण्याच्या आमिषाने असतील किंवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी लग्न लावण्याच्या आमिषाने असतील, असे अनेक आमिष दाखवून आपल्या मानवी तस्करी होतीये. पण मला खात्री आहे जर एकत्रित आपण विचार करून एक चांगली SOP ठरवून जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका स्तरामध्ये हे कार्यक्रम घेतले, प्रत्येक गाव पातळीवरती ह्याच्यावरती कार्यक्रम केले, तर निश्चित आपण मानसिकदृष्ट्या आपल्या मुलामुलींना अवेअर केलं तर ह्यापासून आपण वाचू शकू आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही आकडेवारी दिवसेंदिवस कमी झालेली आपल्याला दिसणार आहे. म्हणून आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताईंनी जो हा पुढाकार घेतलेला आहे ह्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करते. आणि ह्या मोहिमेमध्ये मानवी तस्करी विरोधी मोहिमेमध्ये माझ्याकडून शासनाकडून जे काही आपल्याला मदत हवी असेल आणि एक लोक चळवळ ह्यासाठी उभी करण्यासाठी समोर बसलेली आणि मंचावरील मान्यवर सुद्धा या मोहिमेमध्ये मोठा सक्रिय सहभाग नोंदवतील आणि महाराष्ट्रामध्ये तरी ही मानवी तस्करींचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसेल. अशा पद्धतीचं काम आपण आजच्या दिवशी ठरवूया आणि उभं करूया आणि महाराष्ट्रामध्ये ही चांगल्या पद्धतीने चळवळ उभी करू. मला खात्री आहे की ह्याचा चांगला सकारात्मक आपल्याला निकाल निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये दिसेल. मी आपल्याला शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि आपण या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दलही आपले धन्यवाद मानते. थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.